आणि यानंतर या क्षणाची मोठी बातमी येते आहे। राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची आता उद्या बैठक होणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्यातले निवडणूक अधिकारी यांच्यामध्ये आज विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर उद्या बैठक होणार आहे आणि पुढची भूमिका नेमकी काय असेल याविषयी या बैठकीमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे। मतदार याद्यातल्या घोळांपासून अनेक मुद्दे आज विरोधकांनी उपस्थित केले। आणि आता आपण पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र स्क्रीनवर पाहतो आहोत। या सर्वांची आता एकत्रितपणे पत्रकार परिषद होणार आहे। या सर्वांनी बैठकीमध्ये काय मुद्दे उपस्थित केले हे तर आपण पाहिलं, मात्र त्यांना प्रतिसाद काय मिळाला याची उत्तरं कदाचित या पत्रकार परिषदेमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या क्षणी नेमकं काय घडतंय? दोन्ही ठाकरे बंधू तर आता आपल्याला एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये एकत्र दिसतायत, इतरही नेते येऊ लागलेत का आणि काय इथून पुढचा आता कार्यक्रम असणार? साधारणपणे आपण बघितलं तर एक तासभर ही बैठक चालली, ज्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि प्रश्न उपस्थित करत असताना ज्या शंका विरोधी पक्ष नेत्यांच्या आहेत त्या सगळ्या शंका या उपस्थित केल्या, ज्या सगळे प्रश्न उपस्थित केले आणि 31 जानेवारीपर्यंत महापालिका निवडणुका घेण्यास आपण तयार आहात का, असा प्रश्न सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आणि याबाबत काही उत्तरं आयोगाकडून मिळाली, काही अजूनही। त्यामुळे उद्या एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त त्यासोबतच निवडणूक अधिकारी हे या बैठकीला असणार आहेत। विरोधी पक्षातील काही नेत्यांना सुद्धा पुन्हा एकदा बोलवण्यात आलं असल्याचं कळतं, मात्र अद्याप वेळ आणि कधी ही बैठक होणार हे अद्याप अधिकृतरित्या सांगितलं गेलेलं नाहीये। मात्र आणखी एक बैठक होणार आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा काही मुद्दे रिवाईज केले जातील, त्यावर उत्तर निवडणूक आयोगाकडून अपेक्षित असणार आहे। कारण दुबार मतदार असतील किंवा मग मतदार चोरीचा जो फॅक्टर आहे तो असेल किंवा मग मतदार याद्यांमधील जो घोळ आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्यामुळे या सगळ्यावर निवडणूक आयोगाकडनं काही प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत, काही प्रश्नांची उत्तर अजूनही मिळाली नाहीयेत आणि त्यामुळेच उद्या पुन्हा एकदा अशा प्रकारची बैठक